मित्रांनो, 6 खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे आक्रमक भूमिकेत उतरले असून प्रथमच महाराष्ट्र दौरा करून थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। आता विशेष म्हणजे माझ्यानुसार अपेक्षित होतं हे की दौऱ्याची सुरुवात बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातून होत आहे। त्यामुळे हा फक्त संघटना मजबूत करणारा दौरा नाही, तर बंडखोरांना राजकीय उत्तर देण्याची रणनीती म्हणून याच्याकडे पाहिलं पाहिजे। आता विशेष म्हणजे या दौऱ्यातील किंवा ठाकरेंसमोर 3 महत्त्वाचे चॅलेंजेस आहेत। एक म्हणजे फुटीनंतरनं खचलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, दुसरं म्हणजे संघटना पुन्हा उभी करणं, तिसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं जनतेला संदेश देणं की ठाकरे अजून मैदानात आहेत, ठाकरेंनी मैदान सोडलं नाही, हे ठामपणे सांगणं गरजेचं आहे। पण इथे एक प्रश्न नक्की निर्माण होतो, हा दौरा योग्य वेळी सुरू होतोय का? कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असताना जर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र फिरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता तर त्याचा प्रभाव अधिक मोठा झाला असता। आता प्रयत्न सहानुभूतीच्या लाटेवर आधारित दिसतोय, किंवा हा दौरा जो आहे ह्या दौऱ्याची पूर्ण बांधणी ही सहानुभूतीच्या लाटेवर असेल। आता बंडखोर खासदारांकडून आरोप केला गेला की ठाकरे नेतृत्व कार्यकर्त्यांना वेळ देत नाही। आता हाच आरोप खोडून काढण्याची संधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे। कारण राजकारण फक्त सभांमधून जिंकता येत नाही, हे यापूर्वी सुद्धा मी सांगितलेलं आहे। जनतेनं जावं लागतं, कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवावा लागतो। याची उदाहरणं आपल्या समोर आहेत। राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेतून हजारो किलोमीटरचा प्रवास केला। त्या यात्रेने काँग्रेसला लगेच सत्ता मिळवून दिली नाही, पण पक्षाची प्रतिमा नक्कीच बदलली, कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण झाली आणि जनतेशी थेट संवाद साधला। त्याचा परिणाम त्या निवडणुकीमध्ये दिसला आणि काँग्रेस 99 पर्यंत पोहोचली। त्याचं दुसरं उदाहरण म्हणजे आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी यांनी संपूर्ण राज्यात पदयात्रा काढल्या आणि गावागावात पोहोचले, जनतेच्या समस्या ऐकल्या, कार्यकर्त्यांची फळी तयार केली आणि त्यानंतरनं ते सत्तेत आले। तिसरं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे अण्णामलाई यांचं घेऊ शकतोय आपण। त्यांनी सुद्धा राज्यभर दौरे केले। भले भाजपचा एकही आमदार खासदार तिथून त्यांनी निवडून आणला नाही, पण भाजपच्या मतांचा टक्का वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न झाला आणि पक्षाचा जनाधार तामिळनाडूमध्ये वाढलेला दिसतोय। म्हणूनच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासमोर आता मोठी संधी आहे। फक्त मुंबईपुरतं राजकारण न करता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याची गरज आहे। कारण आज इथे सहानुभूतीची भावना आहे, पण त्या भावनेला मतांमध्ये बदलण्यासाठी संघटना, कार्यकर्ता आणि जनतेशी मजबूत नातं आवश्यक आहे। हे पाहावं लागेल की हा दौरा फक्त बंडखोरांना उत्तर देण्यासाठी फायदेशीर ठरतो का ठाकरे गटासाठी महाराष्ट्रातील नव्या राजकीय लढाईची सुरुवात करतो? तुम्हाला काय वाटतंय? उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा ठाकरे गटाला पुन्हा उभारी देऊ शकतो का? कमेंट्समध्ये नक्की सांगा।